तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजची जो कंडिशन आहे तर बेकार आहे मित्रांनो. तर सकाळपासून रोडाने मेंढर आपली चालू इथे. तर रोडाने एवढे गंदे हाल आहे, बेकार हाल आहे डायरेक्ट अक्षरशः. तर काय सांगा तुम्हाला, तर कमीच कमी आहे ना, रोडाच्या आजूबाजूचे शेतकरी वावरं बिवरं असतात, ते शेतकरी शेती बी वगैरे पेरलेली असते, तर त्याच्यामध्ये मेंढर फिरत असतात. तर तिकडून आपल्याला शेतकरी पण शिवीगाळ करतो, मारहाण करायला येतो आणि त्याच्यामध्ये अजून पुन्हा गाड्यावाल्यांचा पण त्रास असतो आपल्याला रोडाने. तर गाड्यावाले पण मारहाण करायला येतात, शिवीगाळ देत असतात, साईड वगैरे थोडीशी दिली नाही का. आता आपला हाल आपल्याला माहिती असतात मेंढपाळाचे. तर मेंढर सगळे खायला नसल्यामुळं इकडे तिकडं कुदतच असतात, मेंढर इकडे तिकडे थोडंसं जातच असतात. तर त्याच्यामुळं तर ते गाड्यावाले असे म्हणतात, तर नेमन साईडवर हाणा, इकडं हाणा, तिकडं हाणा, तुम्ही काय करताय, असं म्हणजे वरून आपल्याला दम देत असतात. तर आपल्यापाशी हा धंदा आहे, आपल्याकडं लक्षणीय आहे, म्हणून आपल्याला त्यांचे दोन गोष्टी काही सहन करावंच लागत आहे. कारण की आपल्याकडं धंदा आहे हा, आपल्याकडं लक्षणी आहे, तर आपल्याला त्या लक्षणीचे पोट भरण्यासाठी आपल्याला कुठेतरी फिरावं लागतं गावगाव, तर आपल्याला सहन करावंच लागणार आहे. तर अशी जिंदगानी बाबा मेंढपाळाची. शेतकरी पण एखादी मेंढी शेतात कुदली तर तो पण शिवीगाळी करतो, तो पण तिकडून हाणाय लाकूड घेऊन आपल्याला मारायला येतो. तर येऊन गचलबुकी करत असतो, काय पण करत असतो. अशी बेकारकी आजची कंडिशन इथलं बेकारकी आहे ना, तर काय सांगा तुम्हाला. तर अक्षरशः वाडा पण उठलाय आणि आपल्याला मेंढर वळवायला पण जागा सापडून नाही राहिला डायरेक्ट इथं. एवढं बेकारकी हाल आहे आज डायरेक्ट. आणि आता थोडंसं जागा सापड आहे म्हणून आपण इकडं थोडी मेंढर वळवलेली आहे. तर काय करणार आहे, तर असं वाटतंय का हा धंदाच नाही करावा बा. तर आपल्याला हा धंदा आपल्या आज्या पंजापासून लावले, तर हा धंदा आपल्याला करावाच लागणार आहे. आणि या धंद्याशिवाय आपल्याला दुसरा धंदा येणार पण नाही, आणि हा धंदा आपल्याला करावाच लागणार आहे. याच्याशिवाय आपलं पोट पण नाही भरावं, आणि लोकांची शिवीगाळ मारहाण ही आपल्याला खावाच लागणार आहे, आणि आपल्याला सहन करावंच लागणार आहे. अशी मेंढपाळांची जिंदगानीच तशी असते. चला मग पाहूया आपण पुढं आपलं कसं काय तरवत आहे आज. हे खांडा माघार उठून जर संजा टक्कर पाऊस पाणी लई माझा डायरी बेकार ओललंय डायरी पाणी लई त्यांना हे मोठा खांडा माघार फिरवून दे जरासं. तर बेकार अवकाळा आहे, मेंढर सुद्धा आपटून नाही राहिले. तर ते बघून घ्या आता, चेहरा सुद्धा कसा होऊन गेलाय पाहू शकता तुम्ही. एकदम एकदम किलो आणि डायरेक्ट चेहरा होऊन गेलाय, बघू शकता. इकडं डोबाड सुद्धा नियमन चढून नाही राहिला आमच्यावाला. ते बघा कसा नुसता आळुक्या घालवतोय, बघला का तुम्ही. त्याचा चेहऱ्यावर नियमन रोसना सुद्धा नाही राहिली. अवकाळाच तेवढी होते, मेंढरात बेकार अवकाळा करू राहिले सकाळच्या पासून. तर बघू शकता कसा मजाक करतोय आपल्यावर. तर चला मग पाहूया आता पुढं आपण. तर बघू शकता आपण, तसंच मोर आलो तर पुरी एकदम कुत्र्यासारखी मेंढर पळू राहिली. ते बघू शकता पूर्ण कुत्र्यासारखी मेंढर पळू राहिले. तर ते भाऊ आपला मोर रोखतोय, ते बघू शकता. आपले म्हातारे पण आपल्या सोबत आज मेंढराकडं, तर बघू शकता ते पण मोर रोखू राहिले. चला पाहूया आता मोर कसं काय होते. तर मित्रांनो, तशीच आपले मेंढर पुढं आले. तर बघू शकता इथे एवढी घाण पडली, बघा कसे गाणावर मेंढर पळत असतात. आणि हे गाण खाऊन ना फार मेंढर आमची मरत असतात, बेकार नुकसान होत असतं. हे गाण खाले का त्याच्यामध्ये सगळं कागद वगैरे सगळं हे खात असतात मेंढर, आणि त्याच्याने आमच्यावाले फार नुकसान होत असते. बघू शकता एकदम कागदवरच मेंढर पळताय. तर यांच्यामध्ये
तर आमचे आहे ना फार असे म्हणजे लय मेंढर मरत असतात, बेकार नुकसान होत असतं आमच्या आलं डायरेक्ट बघू शकता. तर इकडं आता सगळी गाण फेकलेली आहे, तर या गाणावर आता मेंढर कोणचं मेंढरू कागद खाणार, कोणचं मेंढरू काय होणार. तर मग हे कागद पोटात गेल्याच्या नंतर मध्ये एकदम असं गॅस धरल्या जातं आणि त्याच्याने मेंढरं आमची आली मरण पावतात असं असतं. तर आता आपल्याला हे गाणेपाशी उभं राहावं लागेल आणि एक पण मेंढरू इथे येऊ द्यावं नाही लागणार आहे. तर चला मग पाहूया आता आपण पुढं. तर तो पाहू शकता मित्रांनो, रोडाने आपलं कितला हाल येतं बघू शकता. इकडे मेंढर सगळे, तिकडे वावरात पण खूप तिथे, इकडे रोडाने पण हाल, गाड्यांना पण साईड द्यायचं बघू शकता तुम्ही. तर चला मग पाहूया आपण आता पुढं कसं काय तर होतं. इथं पाहू शकता इकडे गाड्या, इकडे पण मेंढर जात इकडं बेकार हाल येतं रोडाने डायरेक्ट. आज बघू शकता आमचा कसा माग तेल डाऊन गेलाय. अरे हे ना, तर आपण मोर चालतोय, आपला भाऊ मागे साईड देतोय बघू शकता. थोडस आता रोडापाशी गडर मोकळे सापडली. हो तर चला मग मित्रांनो, असा आपला गंदा हाला असते तर पाहू शकता. चला मग. तर बघू शकता मित्रांनो, आपण घरी आल्या तर बघू शकता सगळे मेंढपाळ बंधू सगळे खाटावर बसले, दिवसभर अवकाळा पावकाळा करून सगळे मेंढर दिवसभर अवकाळा करून आल्याच्या नंतर सगळी. तर आपली खिचडी होती इकडे तयार बघू शकता तुम्ही. तर सगळे मेंढपाळ इकडे बसले आपले, सगळे दिवसभर मेंढर अवकाळा करून आल्याच्या नंतर पाहू शकता कसे बसले. आता आपले मेंढर पण तिकडे बसलेले, तर आपलं ढोरं पण इकडे, तर बघू शकता तुम्ही. तर चला मग भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच राहणार.